खोडद तालुका जुन्नर येथे सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी धनवटमळा येथील ज्येष्ठ महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वय 70 वर्ष या एकट्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्यांचा खून केला होता। या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। ग्रामीण भागात भरदिवसा खून झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले होते। यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांची पथके तयार करून गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार अवघ्या 48 तासात परिसरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे। या घटनेतील आरोपी हे बंटी और बबली असे नवरा बायको असून आरोपी शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत वय 21 वर्ष व पूनम संकेत श्रीमंत वय 20 वर्ष दोघेही मूळ राहणार गजानन नगर, चिखली, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी मयत सुलोचना टेमगिरे यांचा खून करून त्यांच्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबूल केले आहे। याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात आज पत्रकार परिषद घेऊन दिली। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। गळा कापून आणि हातावरती वार करून खून झाला याबाबतची कंप्लेंट संबंधित पोलीस स्टेशन नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर 65/2024 IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच ॲडिशनल SP साहेब यांच्या आदेशान्वये नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे आम्ही व LCP यांनी तपास सुरू केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली। त्याच्यामध्ये थोडासा क्ल्यू मिळाल्यानंतर फुटेजमध्ये संशयित 2 व्यक्ती दिसल्या, एक महिला आणि एक पुरुष, आणि त्याच्यावरनं तपासाची दिशा सुरू झाली आणि त्याचा तपासाची दिशा सुरू झाल्यानंतर अशी आम्हाला माहिती मिळाली की सदर दोन्ही नवरा बायको ह्या इथे 8 दिवसापूर्वी शेतीवरती काम करायला आले होते आणि त्यांनीच हे कृत्य केलं असावं असा अंदाज आला। मग त्यानंतर ज्यांच्याकडे कामाला ते दोघं होते त्यांच्या मालकाकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर थोडंसं लोकेशन ट्रॅक करून ते आरोपी नगरवरून ताब्यात घेतलेली आहे। तिथल्या नागरिकांच्या भावना तीव्र होत्या। मी स्वतः घटनास्थळी भेट दिली होती, रात्री उशिरापर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो, परंतु आणि ही जी वस्ती होती ती आतल्या बाजूला होती, मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला होती, आजूबाजूला ऊसाची शेती आहे। अशाही परिस्थितीमध्ये कोणताही गोवा नसताना आमच्या पोलीस अंमलदारांनी अतिशय शिस्तीने या गुन्ह्याची उकल केली आहे। भविष्यात घडणारी पुढे या माध्यमातून रोखली जाते। या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही आमचे जे तपास अधिकारी आहेत आणि सर्व अधिकारी DPO आहेत, परत आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे PI आहेत, यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली। त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य पद्धतीने तपास कसा होईल याच्यावरती आमची बारीक लक्ष राहणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10-12 दिवसांपूर्वीच या जिल्ह्याचा चार्ज घेतला आणि त्यानंतर एका महत्त्वाच्या तपासामध्ये सगळेजण गुंतलेलो होतो। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण पहिल्या आठवड्यामध्ये व्हायला हवा होता, तो होऊ शकला नाही। परंतु आपण जे सांगत आहे त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे त्याची माहिती घेईल आणि फक्त ह्याच गुन्ह्याचा नाही तर इतरही जे गुन्हे अनडिटेक्टेड असतील, खास करून खुनाचे आणि गंभीर स्वरूपाचे दरोडा असेल, दखल चोरी असेल, या सगळ्या गुन्ह्यांची उकल आम्ही निश्चितपणे करू असा शब्द या निमित्ताने आपल्याला मिळतो। जे आमच्या परिसरात ज्या मुद्देमालांच्या मोटरसायकल आहे त्याचा पण एक ड्राईव्ह आम्ही घेऊ। मोटरसायकली ज्या आहेत त्या रिअरेंज करणे, मुद्देमालाची निर्मिती करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने होतील आणि तुम्हाला पुढल्या 2 महिन्यात म्हणजे इलेक्शन संपेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाचा बदल झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो। तुमचं कामकाज आम्ही माहिती घेतलेली आहे, त्याशी काम आहे, कायदा पाळण्यासाठी आपण काय होणार? माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की आपण माझ्याबद्दल काय ऐकलं आहे मला माहिती नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत काम करणारा मी अधिकारी आहे आणि माझी हीच अपेक्षा असते की जो सामान्य नागरिक आहे त्याला कायदे
संरक्षण असावं आणि जो गुन्हेगार आहे त्याला कायद्याविषयी भय असावं, पोलिसांविषयी भय न राहता कायद्याची अंमलबजावणी करून कायद्याविषयीचं भय त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं आणि जो सामान्य करदाता नागरिक आहे त्याला आपण सुरक्षित आहोत, आपल्या सुरक्षिततेसाठी शासन प्रयत्नरत आहे आणि पोलीस खातं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये व्हावी यासाठीच मी प्रयत्न करणार. मीटिंग झालेली आहे त्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्सनी त्या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं जे काम ते करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मान्य कलेक्टर साहेबांनी घेतला. त्यामध्ये पोलीस खात्याशी संबंधित जे विषय आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. एक म्हणजे की ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही जी काही तयारी करायची ती सगळी तयारी करतो. जी लोक शिवजन्मोत्सवासाठी गडावर येणार आहेत त्यांना माझी एवढीच विनंती राहील की पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. ते करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल 24 तास कार्यरत आहे. म्हणून आपण पोलीस दलाला सहकार्य करावं. पोलिसांनी जे इन्स्ट्रक्शन दिले खास करून गर्दीच्या ठिकाणी तर त्याचं पालन जे आहे ते नागरिकांकडून होणं अपेक्षित आहे. कारण मोठ्या प्रमाणावर 2.5 ते 3 लाख नागरिक एका दिवसांमध्ये तिथे येणार आहे आणि गडावरचा जो वरचे जे दरवाजे आहेत ते 6-7 दरवाजे आहेत ते अत्यंत निमुळते आहेत आणि गडावर वर जे आहे ती फारशी जागा पण नाही. त्यामुळे नागरिकांनी यावं, शांततेत आपलं दर्शन घ्यावं आणि इतर नागरिक जे मागून येत आहेत त्यांना संधी द्यावी. तिथे फार काळ जर ते तात्काळ जर राहिले तर त्याच्यामुळे मग खाली थोडासा पोलीस प्रशासन आहे सगळ्यांची एकत्रित भूमिका ही आहे की पासेस जे आहेत ते फक्त जे युजर डिपार्टमेंट आहे ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना तिथे काम आहे त्यातल्या त्यात मोजके लोक जे खरोखर कामाचे आहेत अशाच लोकांना पासेस इश्यू करण्यात येते. काही VIPsचे पासेस जे आहेत ते सुद्धा इश्यू करण्यात येतील परंतु ते सुद्धा अत्यंत किमान अशा स्वरूपाचे पासेस इश्यू करण्यात येतील. शेवटी ज्याचा जन्म झाला आहे तो रयतेचा राजा होता म्हणून सगळ्यांसाठीच त्यांचं दर्शन व्हावं ह्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करतो. हे VIP कल्चर किंवा पास कल्चर जे आहे ते ह्या वर्षी आपल्याला दिसणार नाही. यापूर्वी साहेब माहिती घेतली. यापूर्वी JSP होते त्यांनी घोषणा केली होती ज्यावेळेस घटना घडली तेव्हा की तिथे आउटपोस्टची व्यवस्था करू वगैरे. ते जर झालं नसेल कुठल्या प्रोसेसमध्ये ह्याची सध्या कुठल्या टप्प्यावर आहे ह्याची मी माहिती घेतो आणि ते अंतिम टप्प्यात असेल तर पाठपुरावा करून त्याची निर्मिती पण करण्याचा प्रयत्न करतो. अधिकाऱ्यांवर कारवाई हा काही माझा उद्देश नाही. त्या कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाही हा पहिला उद्देश आहे. आणि जर तसं निदर्शनास आलं तर आमची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे. ती म्हणजे की त्याची योग्य ती चौकशी होईल आणि चौकशी अंती निश्चितपणे कारवाई होईल. आहे की ग्रामपंचायत असतील, व्यापारी असतील, अनेक प्रतिष्ठित लोक आहेत आणि ते अतिशय म्हणजे फार त्या गोष्टीला फार काही खर्च नाही. जसं साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर एक 6 चॅनलचा DVR आहे तर 5 कॅमेरे तुम्ही तुमच्या आतमध्ये लावा पण एक रोड फेसिंग जर लावला तरीसुद्धा पोलिसांना बरीच मदत होऊ शकते. तसंच ग्रामपंचायतीनं सुद्धा माझं एवढं सांगणं लागेल की त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये CCTV कॅमेरे लावावे. कारण CCTV कॅमेरे ही काळाची गरज झाली. सामान्य नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की गुन्हा दाखल करणे हे तुमचा कायदेशीर अधिकार आहे. गुन्हा दाखल करून घेणे हा पोलिसांचा काय म्हणतात त्यांच्यावर ते बंधनकारक आहे. त्याच्यातनं पोलिसांची काही सुटका नाही. प्रश्न फक्त एवढाच होतो की ज्या प्रकारच्या खोट्या फिर्यादी येतात किंवा जी वस्तुस्थिती नसते त्याच्याशी आणि वस्तुस्थितीला धरून ती फिर्याद नसते किंवा बरेचदा घडलं एक असतं पण ते बरंच वाढवून ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात आणि पोलीस जे आहेत ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी म्हणून थोडासा विलंब होतो आणि मग त्यातनं असे गैरसमज होतो. परंतु आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि ती कायदेशीर भूमिका एवढीच आहे की गुन्हा दाखल करणे किंवा गुन्हा दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो ह्या देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि गुन्हा दाखल करून घेणे हे पोलिसांवर बंधनकारक आहे. त्यामुळे असे प्रसंग उद्भवणारच नाही ह्याची आम्ही काळजी घेतो.